हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम टू स्विशस किचन अँड केअर. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चविष्ट अशी वांग्याची भाजी. एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी वांगी तेलात छान तळून घेतलेली आहे. त्याचा व्हिडिओ काढायचा राहून गेला, त्याबद्दल आय एम सॉरी. तर भाजीसाठी काही मसाले काढून घेऊया. त्यासाठी मी गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद, तिखट, मीठ, कांदा लसूण पेस्ट आणि टोमॅटो कोथिंबीरची पेस्ट पण करून घेतलेली आहे. तर आता फोडणीची तयारी करून घेऊया. त्यासाठी गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवून घेऊया आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घेऊया. तेल छान गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून त्याला छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया. कांदा छान ब्राऊन झालेला आहे. आता त्यामध्ये लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि त्याला काही सेकंद परतून घेऊया. आता त्यामध्ये तयार केलेली टोमॅटो कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊया. त्यानंतर गरम मसाला, धने पावडर आणि जिरे पावडर पण टाकून घेऊया. त्यानंतर त्याला छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर हळद, तिखट आणि मीठ टाकून त्याला छान परतून घेऊया. त्यामध्ये मसाला जळू नये म्हणून थोडे पाणी टाकून घेऊया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया आणि ते छान 1 मिनिट शिजू देऊया. आता त्यामध्ये तळलेली वांगी टाकून घेऊया आणि त्याला छान हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. आणि लक्षात ठेवा, संपूर्ण वांग्यांना छान मसाला लागला पाहिजे. भाजी जळू नये म्हणून त्यामध्ये थोडं पाणी टाकूया आणि झाकण ठेवून त्याला 5 ते 10 मिनिट छान वाफेवरती शिजवून घेऊया. आणि त्या झाकणावरती आपण पाणी टाकून घेऊया. नंतर तेच पाणी आपल्याला त्या भाजीमध्ये टाकता येईल. आता त्या भाजीमध्ये प्लेटमध्ये ठेवलेलं पाणी टाकून घेऊया आणि त्याची छान एक उकळी काढून घेऊया. आता गॅस बंद करून घेऊया आणि त्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड करून घेऊया. आणि बघा, आपली झणझणीत मसालेदार आणि एकदम चविष्ट वांग्याची भाजी तयार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच रेसिपींसाठी स्विशस किचन अँड केअर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच भन्नाट आणि चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.